जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथे पालिकेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीनंतर शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या घरावरील हल्ल्यानंतर नंदुरबारमध्ये खळबळ। एकूण 5 गुन्हे दाखल। माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यावर दरोडा आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल। माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या समर्थकांकडून अॅट्रॉसिटी आणि दरोड्याचा गुन्हा दाखल। 50 जणांवर दरोड्याचे आणि अॅट्रॉसिटीचे परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी दिली आहे। नंदुरबार शहरात शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर नंदुरबार शहरातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे। या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात एकूण 4 गुन्हे दाखल करण्यात आले असून मिरवणुकीदरम्यान झालेल्या वादाप्रकरणी पोलिसांकडून स्वतंत्रपणे एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यामुळे या संपूर्ण घटनेत एकूण 5 गुन्हे दाखल झाले आहेत। नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी शिवसेना शिंदे गटाचे प्रथमेश चौधरी यांची निवड झाल्यानंतर काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान 2 गटांमध्ये वाद झाला होता। याच वादातून रात्री माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या घरावर दगडफेक करत गाडी जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणात आतापर्यंत 5 आरोपींना अटक करून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्यांना पोलीस कस्टडी सुनावली असून दोन्ही गटांनी दाखल केलेल्या तक्रारींमध्ये जवळपास 50 जणांविरोधात दरोडा आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। या घटनेतील अनेक आरोपी सराईत गुन्हेगार असल्याची माहिती असून त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची सखोल चौकशी केली जाणार आहे। वारंवार गुन्हे करणाऱ्या आरोपींवर कायदेशीर आणि कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। नमस्ते, जय श्रीराम। आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नगरसेवकांनी पदभार स्वीकारला आहे आणि त्याचबरोबर माझ्यावर उपनगर अध्यक्षाची जी जबाबदारी पाडली आहे ती माझ्या सगळे 19 नगरसेवकांच्या मदतीने अगदी व्यवस्थितपणे पार पाडेल असा मला विश्वास आहे आणि त्या सगळ्यांचा सपोर्ट तर नक्कीच असणार आहे। पण त्याचनुसार जसं की लोक नियुक्त नगराध्यक्षांनी सांगितलं की सर्वांनी एकत्र येऊन आणि काम करायचंय, पण बोलायची भाषा एक आणि वागायची भाषा जर दुसरी असेल तर आम्ही पण ते दाखवून देऊ की आम्ही काय करू शकतो। शेवटी जनतेने आम्हाला कौल दिलाय, आम्हाला निवडून दिलंय, शहादा शहराला आम्हाला
सुंदर आणि स्वच्छ करायचंच आहे. पण ज्याप्रमाणे ते सांगतात की ठराव यायला पाहिजे आणि नंतर मंजूर होणार आहे, तर सगळ्या पदाधिकाऱ्यांनी तो ठराव द्यायला पाहिजे काहीही करताना. काल जी घटना घडली त्यासाठी मी सांगू इच्छिते की काहीही चोरी वगैरे झाली नव्हती, पण चोरी झाल्याचा त्यांनी आव आणला आणि आज सकाळी आम्ही इथं आलो तेव्हा तिथं कुलूप होतं. तर हे कुलूप लावण्याआधी त्यांनी ठराव पास केला होता का? कुलूप लावण्याचा अधिकार नगराध्यक्षांना असतो की इथल्या कर्मचाऱ्यांना असतो की अधिकाऱ्यांना असतो, असा माझा प्रश्न त्यांच्यासाठी आहे. आणि सगळेच जनतेला, अधिकाऱ्यांना मी ग्वाही देते की त्यांनी जे काम आम्हा सर्व बांधवांना सोपवलं आहे ते आम्ही नक्कीच पार पाडू. धन्यवाद. जय श्रीराम.